देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय मोठेदादा, आदरणीय रघुनाथ राजे, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी, आदरणीय महाराज साहेबांच्या कुटुंबातील सर्वच आदरणीय व्यक्ती, या ठिकाणी जमलेले फलटण तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, युवक बंधूंनो, मी अधिक वेळ घेणार नाही कारण का पवार साहेबांना बोलायचं आहे, परंतु एक दोन तीन गोष्टीवर नक्कीच बोलीन मी या ठिकाणी. मागच्या इलेक्शनला कसलाही स्वार्थ न ठेवता मोहिते पाटील कुटुंबाने केवळ आणि केवळ माढा लोकसभा मतदारसंघातील किंबहुना 6 जिल्हे आणि 31 तालुक्यांच्या पाणी प्रश्नासाठी प्रवेश केला होता. मोहिते पाटील कुटुंबाने पक्षाला काय दिलं? एका रात्रीत एक आमदार दिला, 15 दिवसात एक खासदार दिला, जिल्हा परिषद हातात दिली, 3 नगरपालिका दिल्या, आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात. यांनी ज्या ज्या नगरपालिकांची जबाबदारी घेतली होती तिकडं सोलापूर जिल्ह्यात, तिथं उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत. नशीब आहे की गेल्या 3 वर्षात राज्यात इलेक्शन्सच झाले नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेची, म्हणजे जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल. नाहीतर कळालं असतं कोणाची ताकद किती आहे फलटण तालुक्यामध्ये. तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कळालं की फक्त एकच आली, ती पण त्या कार्यकर्त्याच्या जीवावरच आली. आमची चूक झाली मागच्या वेळेस. फलटण तालुक्यातले अनेक मित्रपरिवार सांगत होते, नातेवाईक सांगत होते, कार्यकर्ते सांगत होते, घेऊ नका घेऊ नका, पण आमचा काय स्वार्थच नव्हता ना घेण्यात. पक्षाने दिलं ते घेतलं. त्याच्यावरून एक गोष्ट आठवली, म्हणजे मी 2 दिवस झालं फिरतोय सगळीकडं, फलटण तालुक्यात काय काय विकास झाला हे बघावं म्हणलं. टीव्हीवर पाहिलं त्यांचं बाईट, वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला 1000 कोटी आणले, आणि तासाचे मी हिशोब केला उलटा. माढा मतदारसंघात 838 गाव आहेत, भागिले 1 लाख केलं तर प्रत्येक गावाला 1000-1200 कोटी तर रुपये आले पाहिजेत. आलेत का हो? नाही आले. जाईल तिथं गावात विचारलं साहेब. मी आज दिवसभर सकाळपासून फिरत होतो, फलटण लोणंद रेल्वे लाईन बघितली. मला कार्यकर्त्यांनी गाडीत सांगितलं, भैया ही रेल्वे पुण्याला जाते 2 वेळा, आणि ती अशी जाती, रेल्वे क्रॉसिंग आहेत, त्या रेल्वे क्रॉसिंगला गाडी थांबती, ड्रायव्हर उतरतो, गेट बंद करतो, गाडी पुढं जाते, पुन्हा ड्रायव्हर ती गाडी थांबवतो, गेट उघडतो आणि पुढं जाते. इथून 1.5 तासात बाय कार पुण्याला जाते, आणि रेल्वे मात्र 5 तासात जाते. वारे खासदार, तुमचं काम आहे गेटमन आले पाहिजेत किंवा अंडरपास झाला पाहिजे, नाहीतर ओव्हरब्रिज झाला पाहिजे. हा विकास यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेला आहे. अजून एक गोष्ट थोडक्यात सांगतो मी. नीरा देवघर धरणाच विजयसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा राज्याचे उपमंत्री होते इरिगेशन खात्याचे, निलंगेकर साहेबांनी धरण बांधायचं ठरवलं. त्यात फलटण नव्हतं, माळशिरस पण नव्हतं. दादांनी सही केली नाही. निलंगेकर साहेबांनी वसंतदादांकडे तक्रार केली. वसंतदादांनी दादांना बोलवून घेतलं आणि का सही करत नाही असं विचारलं.
दादांनी सांगितले की आमचे तालुके आहेत त्यात समाविष्ट नाही. आमचा दुष्काळी भाग पाणी आलं पाहिजे, तिथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. मग वसंतदादांनी निलंगेकर साहेबांना सांगितलं त्याचा समाविष्ट करा, सही झाली. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या काळात भूमिपूजन झालं, परंतु तिथल्या जमिनींचं ॲक्विजिशन राहिलं होतं. रामराजे साहेबांनी त्या भागामध्ये रात्रंदिवस फिरले आणि ते धरण अस्तित्वात आणलं. आणि मधल्या काळात मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष होता म्हणून राज्यपाल साहेबांनी जवळजवळ 20-25 वर्ष पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्या प्रोजेक्ट्सवर स्टे ठेवला, बंदी ठेवली. त्यामुळं राहिलं. आता तो स्टे उठला, नियमाप्रमाणे त्याला पैसा आला. आता हे सांगायला लागलेत मी आणलं. आणि एक फॅशन झालेली आहे इथं आणि वर. एक स्वतःला म्हणतो पाणीदार, दुसरा स्वतःला जलनायक म्हणतो. तुम्ही सगळ्यांनी सांगा, आदरणीय पवार साहेब आहेत, विजयसिंह मोहिते पाटील साहेब आहेत, रामराजे साहेब आहेत, यांनी कधी सांगितलं का मी केलं मी केलं? ही सगळी मंडळी आम्ही केलं म्हणते. आम्ही सगळ्यांनी आणलं तुमच्यासाठी. हित मात्र आम्ही केलं, मी केलं. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, साहेबांनी मला उभं केलेलं आहे. मी आयुष्यात असली लेबल लावणार नाही. माझी इच्छा आहे की इथली ज्या लोकांची सगळ्यांची जनभावना आहे, ज्या अपेक्षेनं तुम्ही माझ्याकडे बघताय, ज्या विश्वासाने साहेबांनी मला उभं केलेलं आहे, मला पाणीदार नाही व्हायचं. मला माझ्या शेतकऱ्याला पाणीदार करायचं आहे, त्याच्या शिवारात पाणी आलं पाहिजे. साहेबांनी जी जबाबदारी टाकली, खासदार जेव्हा होईल, जे जे केंद्राच्या योजना असतात ते सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पोचतील या दृष्टिकोनातून बघेन. माग केंद्राची योजना होती ती अपंगांसाठी आणि चष्म्याची, ह्यांना माहीतच नाही. तर सातारा कलेक्टरने अख्ख्या जिल्ह्यात राबवलं. वाटप झाल्यानंतर हे जागे झाले. तुम्ही मला का सांगितलं नाही केंद्राची स्कीम आहे? ही कलेक्टरने आम्हाला सांगितलेला किस्सा आहे. एवढी हुशार आहेत ही. तुमची चूक नाही हो, आमची 1,16,000ची चूक आहे. तुम्ही फक्त 1200 चुकीच आहे. काय झालं होतं माहितीये का? ती माग 5 वर्षापूर्वी अशीच जत्रा भरली होती. तंबूवाल्यानं तंबू लावला होता आणि त्यात तिथं बोर्ड लिहिला होता 1 रुपयात देव बघायला मिळेल तुम्हाला तंबूत. मी बी लाईनीत जाऊन उभा राहिलो, आमचं कुटुंब लाईनीत उभा राहिलं. आम्ही सांगल ती सगळीजण लाईनीत जाऊन उभा राहिली. तिथं जवळ गेलो, तंबूवाला म्हणला रुपया द्या, दिला. त्यानं कानात सांगितलं, आज जर देव दिसला नाही आणि आज जर तुम्हाला गाढव दिसलं आणि तुम्ही बाहेर येऊन सांगितलं की देव दिसला नाही, गाढव दिसलं, तर तुम्ही पापी आहात आणि पुढच्या जन्मी तुम्ही गाढव होताल. आम्ही घाबरलो. बाहेर येऊन सांगितलं देवच दिसतोय. खरं आता आम्हाला जनतेसमोर काय खोटं बोलायचं नाही, जे आहे तेच सांगायचं आहे आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना. हा व्यक्ती एवढ्या खालच्या पातळीला चाललंय, यांची अख्खी गँग आमच्या एवढ्या खालच्या पातळीवर चालली. परंतु पवार साहेबांनी मला सांगितलं नाही, मोठे दादांनी सांगितलं नाही, आम्ही पातळी सोडणार नाही. तुम्ही जे काय शिव्या द्याचाल आमच्यावरती, जे जे काय करचाल ते आम्ही फुलं म्हणून स्वीकारू आणि काम करत राहू, रात्रंदिवस काम करत राहू. मी तुम्हाला सगळ्यांना एवढी ग्वाही देतो इथं जमलेल्यांना की आदरणीय पवार साहेब आहेत, मोठे दादा आहेत, रामराजे साहेब आहेत, यांच्या विचाराला कुठेही तडा जाणार नाही. असं कृत्य माझ्याकडून आयुष्यात होणार नाही. दिवस आणि रात्र तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. फक्त तळमळीनं फलटणच्या जनतेला विनंती करायची आहे मला, आणि आवर्जून विनंती करायची, कारण का मी ऐकतोय एवढे दिवस झालं, मान तालुक्यात सुद्धा ऐकतोय, इथं सुद्धा आल्यावर ऐकतोय सकाळपासून. किंवा पिटू बाबांना ज्या ज्या वेळेस भेटायला आलो, बाबांचा फोन येतो, बाळ इकडे ये,
की आम्ही अकलूजवरनं निघायचं नाही तर पुण्यावरनं आलं असेल तर. ज्याच्या त्याच्या तोंडात बाबांनी सांगितलंच, पिटू बाबांनी सांगितलंच तुम्हाला सगळ्यांना केसेस कशा गेल्या. कार्यकर्ते सुद्धा भैया माझ्यावर ही केस झाली, कुठे अट्रॉसिटी टाकली, कुठं ह्याव केलं त्याव केलं, प्रत्येकाकडनं ऐकलं. माझी आता जाता जाता विनंती आहे, उन्हाळ्यात सुट्ट्या लागलीत, पोरं विहिरीत पोवायला जातात, अशीच विहीर असते तिथं, लहान पोरं पोवत असतात सगळी, तिथं तो एक लहान मूल शेजारी बसलेला असते उदास, तिथून शंकर पार्वती चाललेली असते. पार्वती म्हणते महादेवा ते मुलगा दुःखी दिसते, का बसले, त्याला डोळे नाहीत. त्या सांगतात डोळे द्या, ते म्हणतात नको, हट्ट धरतात, हे डोळे देऊन टाकतात. तसं ती कपडे काढते, पाण्यात उडी मारते, थोडं पोवते, एक 20-25 मित्र असतात, प्रत्येक मित्राला धरते की बुडवते, प्रत्येक मित्राला धरते की बुडवते, असा कार्यक्रम ते करते सगळीकडे. माझी फलटणकरांना विनंती आहे, पार्वती जेव्हा महादेवाला म्हणतात हे काय करायला लागलंय ते, मग शंकर म्हणतात मी सांगत होतो वांड आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला लोकशाहीनं मतदानाचा अधिकार दिलाय, तर भरपूर पाऊस पडा मतदानाचा आणि या वांडपराचा बंदोबस्त करा, नाहीतर एक सुद्धा घर केस विना राहायचं नाही या तालुक्यामध्ये. अधिक बोलत नाही. आपण येणाऱ्या 7 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी उभा आहे. पहिल्या मशीनवरती 2 नंबरला माझं नाव आहे आणि माझं चिन्ह आहे तुतारी घेतलेला माणूस. मला भरघोस मताने निवडून द्या, एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.